दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. आकाश विरुद्ध प्रणय दोन्ही एकाच विभागातून बिलॉंग करतात. कोवंडी याबरोबर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे आकाशने थोडा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तिकडे फटका फसला आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल माने ज्यांनी पण चांगली सुरुवात केली आणि याच्या अगोदरच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. जो सामना जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण इकडे पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. कोण जिंकेल आणि कोण सेमीफायनल मध्ये जाईल याबरोबर देखील इकडे मात्र धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. आकाशला थोडं थांबवलं. गुड बॉल लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रणयने आकाशला बाहेर धाडलंय. बोल्ड आउट. हलकासा यशांना मात्र बॉल तिकडे आदळला गेला आणि या मॅचची सुरुवात चांगली केली आहे प्रणयने. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, आकर्षक चषक आहेत. बेस्ट बॅटर सायकल आहे, बेस्ट बॉलर साठी पण सायकल आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी मोटरसायकल आहे, बाईक आहे. म्हणजे ज्याला बाईक मिळेल तो जाता जाता मरीन ड्राईव्हला एक राऊंड मारून जाईल. पण ती कोणाला बाईक मिळेल यावर पण लक्ष आहे. शूज पण आहेत. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ट्रॅक, टी शर्ट्स, खूप सारं पारितोषिक आहेत. एका मॅचला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून आपण 9 पारितोषिक देतोय. श्री साई स्पोर्ट्स आम्हाला नेहमीच सहकार्य राहिलंय. शैलेशजी पाटील, परागजी पाटील आणि येणाऱ्या 11, 12, 13 जुलैला त्यांची पण क्रीडा स्पर्धा येते. एक हात मदतीचा आणि ते स्वतः इकडे उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली जाते आणि गोरगरिबांसाठी वाडा त्या परिसरात जाऊन ते धान्य त्यानंतर आपले कपडे वगैरे तिकडे प्रोव्हाइड करत असतात. शैलेश पाटील, पराग पाटील दोन्ही बंधूंचं गिरगावच्या या क्रीडा स्पर्धेला नेहमीच पाठिंबा राहिला आहे. न्यू बॅटर अखिल येत आहेत. वरळीच्या अजून एक धडाकेबाज बॅटर लेफ्टी अखिल. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. या बॉलवर टॅप केला गेलाय. अगदी जागेवरून खेळण्याची एक वेगळी पद्धत आणि खूप चांगला सिंगल. तिकडे 3 रन झालेत. आमच्यासोबत आमचे करण आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग करतात आणि काल आमचे मित्र रोहन होते. एका भावाची ड्युटी झाली तर दुसरा भाऊ ड्युटी इकडे. सर्वांची सातारा वरून ते डायरेक्ट दापोलीवरून डायरेक्ट इकडे ते टुर्नामेंट साठी आलेत. याबरोबर समोर टॅप केला गेला आणि सिंगल रन. सर्वांची मेहनत आहे आणि आज माऊली सुवर्ण चषक भरवण्यामध्ये जे सर्व मित्र आहेत, दिनेश सांगळे त्यांचा सर्व मित्र परिवार, मग प्रत्येक असे नावं घेऊ तेवढं कमी आहेत आणि पूर्ण खोताची वाडी इकडे उभी आहे. वाडीत टुर्नामेंट तर ती आपली टुर्नामेंट आहे, त्यामुळे वाडीतील सर्व मित्र एकत्रित येऊन चांगली टुर्नामेंट झाली पाहिजे आपल्या वाडीमध्ये. महाराष्ट्रातून लांबून लांबून प्लेयर्स आलेत, त्यांचा आपण इकडे सन्मान करणं गरजेचं आहे. रन झालेत आतापर्यंत 4 रन. अखिलला पण माहिती आहे की आता इकडे जर बॅटिंग केली तर आपल्याला 25-26 पर्यंत टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 मॅच सर्वांनी बघितल्या. अरुण चव्हाण डोरा पण तिकडे रेडी आहे यानंतरच्या मॅच साठी. विस्मया ओंकार मालाड त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ त्रिलोकात्रयम. या बॉलवर देखील थांबून ठेवला गेला. गुड बॉलिंग प्रणय. आणि काय बॉलिंग केली प्रणयने. अफलातून स्पेल. गुड बॉलिंग. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली प्रणय मोरे. गुड बॉलिंग मोरे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत होताना सुरुवात पाहिली गेली.
बॉनीसाठी आनंद लोके येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन्स आले. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल माने आणि या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच सहकार्य राहिले असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक अम्मीजी लोटलेकर साहेबांचं खूप मोठं सहकार्य राहिलं आहे. त्याचबरोबर या टुर्नामेंटसाठी संपूर्ण जी लोटलेकर साहेबांचं जे आम्हाला सहकार्य मार्गदर्शन दरवर्षी या क्रीडा स्पर्धेला लाभलं. याही वर्षी स्वतः ते उपस्थित पण राहणार आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. आनंदने चालाकी दाखवली आणि राहुलला तिकडे बाहेर जावं लागेल. फटका फसला बॉक्स आउटच्या रूपामध्ये. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आनंदने आणि अतिशय जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पण थोडा टॉस केला बॉल. अगदी हवेत टाकण्याचा प्रयत्न केला गेला. राहुलची हालचाल हेरली. चलाक ब्रो चांगला बॉल पाहिला गेला आनंदचा आणि तिकडे चांगला बॉल पाहिला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर ऋतिक. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे रन सिंगल. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. खोताचीवाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ गिरगावची माऊली तर्फे आपण पाहिलं एक भव्य दिव्य आयोजक. रन झाले आतापर्यंत 6 रन. उमेश मोरे यांची पण आम्हाला आठवण नेहमीच येईल. याच मंडळाचे पदाधिकारी आणि ज्यांनी पण या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत अगदी पाहिली गेली त्यांची आज आपल्यामध्ये नाही आहेत. उमेशजी मोरे. या बॉलवर बोल्ड आउट. चांगला बॉल पाहिला गेला आनंदचा. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटर ऋतिकला जागेवरतीच थांबवलं. बोल्ड आउट. बॅटर आउट. थोडी मॅच मात्र इकडे तर शांत होते आणि आनंदने चांगला कमबॅक केला या ओव्हरमध्ये. प्रणयची पहिली ओव्हर चांगली आली. आता आनंदने पण त्याला साथ दिली आहे. 2 ओव्हरमध्ये आता मात्र पहिल्या 4 बॉलचा खेळ इकडे चाला आणि 6 रन फक्त स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंडला बॅटर सुमित. रन्स करणं गरजेचं आहे. 20-22 पण या ग्राउंडवर खूप आहे. टॅप केला गेला तिकडे मात्र सुमितने एक सिंगल रन. 7 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल.
थोडीफार मॅच आपण पाहिलं तिकडे शांत होताना पहिली गेली आणि स्कोर झाला त्यापर्यंत 7 रन. गुड बॉलिंग आनंद, चांगला बॉल पाहिला गेला. बाबू सर, 2 विकेट 3 रन. हा 3 रन 2 विकेट. सात रन झालेत. तिसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर रितेश या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर रन तिकडे 8 रन झालेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र इकडे 20-22 रन्स पर्यंत टार्गेट पाहिजे तरच मॅच दुसऱ्या मध्ये पण पाहायला मजा येईल. सुमित आणि आता अखिल हातून वर्णीकरांना मात्र ही मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. संयम इनिंग खेळावी लागेल. या बॉलवर चांगला बॉलला स्पिन केलं, स्ट्राईक एंडला तिकडे एक सिंगल रन. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रितेश रन झाले त्यापर्यंत 9 रन्स. या बॉलवर देखील एक चांगला ब्रेक पाहिला गेला. हलक्या हाताने तिकडे मात्र बॉलला फिरवलं गेलं आणि सुयोगने पण चांगला बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप. जागेवरून बॉलिंग करण्याची पद्धत आणि वेगळा टास्क आहे या ग्राउंडवर खेळत असताना. तुम्हाला इकडे ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे रन मिळतील. 2 रन. 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 11 रन झाले धावफलकावरती. 4 बॉल आणि 11 रन. मॅच थोडीफार शांत होतीये. पुन्हा एकदा अधिरा सत्यविनायक कामोडे संघाकडे मॅच थोडी झुकताना पाहायला मिळेल. 20-21 तरी झाला तरी या ग्राउंडवर खूप आहे. 1 लाखाचा प्रथम पारितोषिक. काल स्थानिक गटातील 2 संघ सेमीफायनलला गेलेत. प्रणिल 11 आणि अष्टविनायक RMP हे 2 टीम काल सेमीफायनल साठी क्वालिफाय झाले स्थानिक गटातून. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रितेश स्ट्राईक एंडला. सुमित या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन झालेत 13. 3 ओव्हर संपल्यात आणि 13 रन झाले. तिकडे 6 बॉल 6 जरी आला तर 20 पण या ग्राउंडवर फाईट आहे. मॅच रंगताना पाहायला मिळेल कारण की दोन्ही टीम आता पलट तिकडे पण बॉलिंग अटॅक चांगला आहे.
शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. शेवटची ओव्हर आपण पाहिलं तर सॅम्युअल कोंबिन. सॅम्युअलच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. 20-21-22 पण या ग्राउंडवर मॅच रंगेल. स्ट्रायकरला बॅटर अखिल. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोंबिन. याबरोबर देखील टॅप केला गेला. अखिलने सिंगल रन. याबरोबर देखील बोल्ड आउट. सॅम्युअलचा चांगला बॉल पाहिला गेला. बॅटरला जागेवरती गोल फिरवला. बॅटर आउट. हलक्या हाताने मात्र इकडे बॉल आपण पाहिला गेला आणि थोडे डबल माइंड झाले अखिल. बॅटर आउट. थोडं आपण पाहिलं तर बॅट्समनला जागेवरतीच थांबवलं. गुड बॉलिंग सॅम्युअल. न्यू बॅटर निखिल पाटील येतात ठाण्याचे. प्रॉपर ठाण्याचं क्रिकेट येतात तिकडे खेळावं लागेल. 1-4 आणि टॅप क्रिकेट खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सॅम्युअल समोर टॅप केलं गेलं आणि स्कोर मात्र तिकडे 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. याबरोबर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नो बॉल आणि तिकडे लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल रन मिळेल. 9+1 म्हणजे 2 ने स्कोर पुढे जाईल आणि बघता बघता 18 धावा झाल्या धाव फलकावरती. मॅच मध्ये आल्या धीरा सत्यविनायक कामोडे संघ पण. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर अधीर सत्यविनायक कामोडे संघाकडे पुन्हा एकदा त्यांना पाहिली गेली आहे आणि हेच क्रिकेट आहे. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. कधी मॅच फिरेल याचा नेम नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. एक एक रन, एक एक एक्स्ट्रा, एक एक लेग बाईज, एक एक सिंगल या ग्राउंडवर खूप मॅटर करेल. याबरोबर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पुन्हा एकदा तिकडे रन सिंगल. 19 धावा झाले धाव फलकावरती. एकोणीस धावा झाले धाव फलकावरती. स्ट्रायकिंगला बॅटर निखिल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सॅम्युअल. याबरोबर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन तिकडे सिंगल. मॅच आता चांगल्या पद्धतीने अधीर सत्यविनायक कामोडे संघाकडे पण आली आहे. एक्स्ट्रा रन्स थोडे आले आणि तिकडे प्लस पण केले निखिलने. खूप महत्वाचं होतं ते. स्कोर झाला 20. याबरोबर पण समोर टॅप केलं गेलं निखिलने आणि 2 रन खूप महत्वाचे होते. स्कोर मात्र 2 ने पुढे जाईल. 22 झालाय. 23चं टार्गेट आहे. वेल बॅटिंग आणि
मित्रांनो प्लेयर्ससाठी पण इकडे व्हेज पुलाव आहे, तर कोणाला तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकता. टॉससाठी या नंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉससाठी या. कॅप्टन्स श्री स्वामी समर्थ त्रिलोका त्रंप आणि त्यांच्या विरुद्ध विस्मय ओंकार मालाड. एक महत्वाच्या मॅचचा टॉस आपण इकडे करत आहोत. श्री स्वामी समर्थ त्रिलोका त्रंप फोटोग्राफर श्रेणिक आपण कुठे असेल तर आपण पण कॉन्टॅक्ट करायचं. श्रेणिक टॉससाठी यायचं श्री स्वामी समर्थ त्रिलोका त्रंप. श्री स्वामी समर्थ टीम कॅप्टन दोन मिनिटांमध्ये आपला कॅप्टन येणं गरजेचं, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. श्री स्वामी समर्थ त्रिलोका त्रंप कॅप्टन. पेनल्टी दिली जाईल. थोडं लवकर यायचं सुनील. एक महत्वाच्या मॅचचा टॉस आपण इकडे करतोय. सिद्धेश भागवत बिट्टू ज्यांनी पण या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची पण मेहनत आहे असे आमचे मित्र. बिट्टूच्या हातातून टॉस केला जाईल. बिट्टूने अगदी ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्स असं वाटतं बिट्टू गोव्याला फिरायला आलाय. हॅलो 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 चेक. हॅलो लेट्स प्ले. आपण मॅच कडे वळत आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होती बॉलिंग साठी. पहिली ओव्हर घेऊन राहुल ठाकूर येतात पेनचे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटर आउट. पहिल्याच बॉलवर आलेली विकेट कुठे ना कुठेतरी मॅच आता अधीर सत्यविनायक कामोटे टीमने पण आपल्याकडे खेचली आहे. हॅलो 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 चेक. हॅलो 23चं टार्गेट आहे आणि 23 धावांचा इथे पाठलाग करत असताना या मॅच मध्ये रॉयल चेंबूर
पहिल्या बॉलवर आलेली विकेट कुठेतरी मॅच आता न्यू बॅटर घनश्याम शिंदे त्यात पप्पू खूप वर्ष त्यांनी पण या परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळले आहेत, अनुभवी आहेत. मॅच बनवावी लागेल, चांगली इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. माऊली सुवर्ण चषकाचा आज दुसरा व अंतिम दिवस आहे, फायनल डे. या बॉलवर देखील बीट केला गेला बॅटरला, डॉट बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला घनश्यामचा. डॉट बॉल तिकडे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे एक सिंगल रन. एका धाव्याने मात्र आता इकडे खातं ओपन केलं गेलं हेनॉय आणि घनश्यामला मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. या बॉलवर चुकी रन, सिंगल रन मात्र तिकडे हेनॉयने. नक्कीच इंस्टाग्रामला देखील आपण आपल्या चॅनलला ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता, अगदी लाईव्हचं अपडेट. आणि काल एक रील चंद्रकांत शेट्टी यांच्या चॅनलवरून आपण बघितली आणि तब्बल 1 लाखाहून जास्त व्ह्यूवर्स त्याला आपण पाहिले गेले. अंडरआर्म क्रिकेटचं हेच प्रेम आणि मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट, त्याचबरोबर रब्बर बॉल, अगदी सर्वांनी ते बघितलं आणि एक तेवढीच या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. राहुलला थोडी पिचिंग करणं, चांगली पिचिंग करणं गरजेचं आहे, कारण की महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळणार आहे. या बॉलवर देखील कट केला गेला, पुन्हा एकदा तिकडे सिंगल रन. 1 रनने मात्र मॅच तिकडे. चार रन झाले दहा फलकावरती, 23चं टार्गेट आहे. सर्व मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि रब्बर बॉलचं क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात आज सेमीफायनल फायनल भव्य दिव्याचं आयोजन माऊली सुवर्ण चषक खोताचीवाडी महिला नवरोत्सव मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्याचं आयोजन. याबाबत देखील टॅप केला गेला, रन सिंगल. 5 रन झाले दहा फलकावरती. चांगली इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर संपली आहे आणि 5 रन. अठरा चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज येत आहेत आणि 18 बॉल 18ला मात्र एका दुसऱ्या बॉलरला चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला हेनॉय एक चपळ आहेत आणि चांगली बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे हेनॉयच्या माध्यमातून. पण या बॉलवर पण सिंगल रन तिकडे. या बॉलवर पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे थोडा फटका फसला. रन 1ने पुढे जाईल. पार्टनरशिपची गरज आहे. चांगली इनिंग बिल्डअप केली तर मॅच मध्ये रॉयल चेंबूर संघ पण येऊ शकतो. सापळा रचलाय, चांगल्या प्रकारे फिल्डिंग सजवलं तिकडे आकाशने. बॉलिंगसाठी धीरज. या बॉलवर चुकी झाली आणि तिकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील आणि मॅच मधून थोडं बाहेर घेऊन जाऊ शकतात एक्स्ट्रा रन्स.
या बॉलवर देखील चांगलं सिंगल केलं गेलं. घनश्यामने प्रॉपर टॅप केलं तिकडे आणि रन सिंगलने पुढे जाईल. 9 रन्स आलेत. अंडरआर्म क्रिकेट आणि या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण तिकडे रन सिंगल. दहा रन झाले तसून 13 रनची गरज आहे. 6 बॉल 5, 6 बॉल 6 पण या ग्राउंडवर नक्कीच फाईट होताना पाहायला मिळतील. यानंतरचे पण 4ही संघ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ त्रिलोकात्रम त्यांच्या विरुद्ध विस्मय ओंकार मालाड, त्यानंतर व्ही यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉय चेंबूर. व्यावसायिक गटातील 8 संघ आज इकडे इन ऍक्शन मध्ये. या बॉलवर लेग स्टंप तिकडे उडवला आणि बॅटरला जागेवरतीच उभं केलं. गुड बॉल, बॅटर आउट. थोडा जज चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि हॅनोईला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगली पिचिंग केली धीरजने आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा धीरज सत्यविनायक कांबोटे संघाकडे पारडं थोडं. दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे मॅच. रोहन येतात, नवीन बॅटर रोहन साळुंखे. मागील मॅच मध्ये पण चांगला खेळ त्यांनी केला होता पण आता विनिंग इनिंग खेळणं गरजेचं आहे. टीमला काय गरज आहे ते या सिच्युएशनला करणं खूप महत्वाचं आहे. या बॉलवर पण धीरजने चेक केलं गेलंय. स्ट्राईक या बॉलवर देखील आणि नॉन स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तिकडे बट रिव्ह्यू चेक केलं जाईल. ऑन डिसिजन अंपायरचा आउट आहे. बॅट्समॅनचा रिव्ह्यू आपण इकडे चेक करूयात. चांगल्या पद्धतीने पुढे क्लोज होताना पाहिली गेली आहे. इट्स आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल आणि रिव्ह्यू बॅटिंग टीमचा मात्र इकडे शिल्लक नसणार आहे. आता 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. न्यू बॅटर सुयोग. 12 चेंडू आणि 13 रनची गरज आहे. बारा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आकाश गुरव येतात बल्ली. स्ट्राईक एंडला सुयोग. 10 रन झालेत.
12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आकाशने पण चालाकीने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तिकडे रन सिंगल मिळेल. एक रन महत्वाचा इकडे. सर्व आमचे मान्यवर अंबेजी लोटलेकर साहेब, त्याचबरोबर ललित माधव साहेब, बाबूशेठ पवार आमचे अगदी जवळचे मित्र आणि ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला खूप वर्ष सहकार्य केलंय. क्रिकेटवरती त्यांचं पण प्रेम राहिलं आहे, त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलं आहे आणि लॉटच्या दिवशी देखील ती त्यांची उपस्थिती महत्वाची राहिली होती. मॅच थोडीफार आता मात्र इकडे दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. आकाशच्या विरुद्ध घनश्याम सामना करतील. या बॉलवर स्पिन जरूर जास्त दिला पण तिकडे वाईट बॉल. रॉयल चेंबूर संघ पण मॅच मध्ये बॅलन्स आहे. स्ट्राइक एंडला घनश्याम, पप्पू. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आकाशकडून चुकी होते आणि एक्स्ट्रा रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर जातो आहे 13 या धावसंख्येवरती. 10 रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवलं गेलंय. आकाशचा एक चांगला स्पिन बॉल आणि घनश्यामला मात्र जागेवर थांबवलं. गुड बॉल. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. नॅचरली बॉल आतमध्ये आणला आणि चांगली स्पिन बॉलिंग. गुड बॉलिंग. एक्स्ट्रा आल्यानंतर देखील आकाशने चांगला कमबॅक केला. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे. बॅटर आउट आणि घनश्याम शिंदे यांची मात्र रनआउटच्या रूपामध्ये खेळी संपुष्टामध्ये येते. प्रतीक पण आमचे तिकडे आहेत. प्रतीक शिताप, न्यू बॅटर आनंद लोके. त्यात मॅच मात्र बनवावी लागेल. 13 रन झाले धावफलकावरती. अजूनही 10 रनची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. सुयोग आणि त्या सुप्तील आनंद. स्ट्राइक केला बॅटर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला बॉल पाहिला गेला आणि हलकासा बॉल आपण पाहिला तर फिरवला गेला आणि तिकडे डॉट बॉल. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल तिकडे. स्कोर मात्र नवीन बॅट्समन कोण आला रे मित्रा? बॅटर स्ट्राइक केला आनंद. नऊ धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला आनंद लोके, बॉलिंगसाठी आकाश.
थोडीफार मॅच आपण पाहिलं तर शांत होताना पाहिली गेली. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 7 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. कोणती टीम जाईल पहिली सेमीफायनल मध्ये. या बॉलवर प्रयत्न चांगले केले तिकडे सुमित होते आणि एफर्ट्स दाखवले. डॉट बॉल आणि गुड बॉलिंग आकाश. चांगल्या पद्धतीने बॉलिंग पाहिली गेली आहे. 14 रन झाले. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. बारा बॉल 13 रनची मॅच होती आणि थोडीफार आता मॅच आकाशने चांगली क्लोज आणली आहे. विकास राऊत सर आपलं पण स्वागत आहे. सर्वांचे लाडके काका आणि विकास राऊत इकडे स्वतः उपस्थित राहिलेत. बॉलिंगसाठी निखिल पाटील येत आहेत. निखिल पाटील येत आहेत. 6 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. मॅच क्रुशल आहे. निखिल पाटीलची एक वेगळी ऍक्शन आहे. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. हार्दिक तिकडे बॉलवर पोहोचले आणि एक रन खूप महत्वाचा. आनंदला मात्र इकडे आता थोडं संयमी बॅटिंग करणं गरजेचं आहे. टीमला गरज आहे आणि या मॅच या सिच्युएशनला मात्र मॅच बनवणं गरजेचं आहे. 5 चेंडोनी मॅचला जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. 5 बॉल 8. स्ट्राईक एंडला आनंद. बॉलिंगसाठी निखिल पाटील. कोणती टीम जाईल सेमीफायनल मध्ये. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक आणि चांगला तिकडे बॉल कलेक्ट केला हार्दिकने. वेल स्टॉप. हार्दिक प्रयत्न चांगले केले होते आनंदने की बाउंड्री जाण्याची शक्यता होती तिकडे. डायरेक्ट गेला तर बाउंड्री आहे. वेल कॅच. चांगली कॅच कलेक्ट केली हार्दिकने. चांगले फिल्डर आहेत माहीमचे. बॅटिंगसाठी सॅम्युअल. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. सॅम्युअलला पण तिकडे थांबवलं आणि तिकडे रनआउट स्वरूपामध्ये बॅटर सुयोगला मात्र बाहेर जावं लागेल. 3 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. तीन बॉल 8. सॅम्युअलला मात्र चान्स घेणं आता गरजेचं आहे. या बॉलवर निखिल पण थोडं एन्जॉय करतायत आणि हलकासा पाऊस पण चालू झालाय. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. चांगलं फिल्डिंग तिकडे अखिलची. वेल स्टॉप अखिल. रब्बर बॉलला ह्या ग्राउंडवर फिल्डिंग करणं पण थोडं डिफिकल्ट आहे. मग अशी रोहनने पण एक चांगला बॉल अडवला होता. आता या ग्राउंडवर फिल्डिंग आहे. 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॅटरला रनआउट स्वरूपामध्ये बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार आता शांत होते आणि अधीर सत्यविनायक कामोटे संघाने एक चांगला खेळ केला. 12 बॉल 13 ला आकाशची ओव्हर एक कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरली आणि मॅच थोडी तिकडे फिरली. नॉन स्ट्राईक एंडला रितेश आणि आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे जवळपास या आणि नो 1 मॅच आली आता. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे आणि
ऋषी दादा आपलं पण स्वागत आहे. योगेश वैद्य, ऋषी वैद्य दोन्ही बंधू आज इकडे टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी गाजवलं, मोस्ट वेलकम. एक चांगलं क्रिकेट त्यांनी पण जवळून पाहिलं, एक चांगलं खेळलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन दादांनी जे क्रिकेट खेळलं, दोन्ही बंधूने क्रिकेट खेळलं. वेल प्लेड टीम अधिरा सत्यविनायक कामोटे संघ, हार्डलक टीम रॉयल चेंबूर आणि कामोटे संघाने मात्र बाजी मारत असताना सेमीफायनल गाठली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये आगमन होतं या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार, ज्याने टेनिस क्रिकेट जगभर लोकप्रिय केलं, वन अँड ओनली ऋषिकेश वैद्य दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ऋषिकेश वैद्य आणि योगेश वैद्य या जोडीने संपूर्ण महाराष्ट्र नाही तर भारताच्या टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची दिली. वैद्य ब्रदर्स यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अमृत 11 या वैभवशाली संघाचे नक्कीच या ठिकाणी महत्वाचे शिलेदार आणि टेनिस क्रिकेटचा ब्रँड. दादाची दादागिरी कालही, आजही आणि उद्याही असा ऑन अँड ओनली दादा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. टेनिस क्रिकेट म्हणजे आज आपण गावागावामध्ये लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहे, परंतु टेनिस क्रिकेटला लोकप्रिय करणारा नायक आज आपल्यामध्ये उपस्थित झालाय. दादा वेलकम. आपण आता हा पाऊस एकदम डेंजर पाऊस सांगितलाय. हा आता रेड अलर्ट दिलाय नॉर्मली आणि मान्सूनचा पण दाखल झाला बोलतोय. इंडिया ना, हा इंडिया ना, काय माहिती काय होतं. इंडिया कप आहे आता. नाही भारत कप आणि त्या विजयचा तो आहे इंडिया कप. अरे मी गेलेलो ना, ते आता गुजरातला गेलाय. चला आपण प्लेअर ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच विनिंग टीम मध्ये निखिल पाटील विनिंग टीम मध्ये आणि लुझिंग टीम मध्ये आनंद लोके आपण पण तयार राहायचं आहे. विनिंग टीम मध्ये आपण एक चांगला परफॉर्मन्स केला, बॅटिंग बॉलिंग. आणि ऋषभ वैद्यांना विनंती करेल की दोन्ही बंधूंनी आपण यायचं आहे. एकूण 9 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आहेत, त्यामुळे पूर्ण बॅग भरून आपण पारितोषिक देतोय. आज या क्रीडा स्पर्धेसाठी ऋषभ स्वतः इकडे उपस्थित राहिले आहेत. व्यावसायिक गटामध्ये त्याने खूप चांगला परफॉर्मन्स केला. अगदी निखिल पाटील आपण यायचं आहे. एक अफलातून कामगिरी करत असताना निखिलने प्रॉपर ठाण्याचं क्रिकेट, त्यामुळे इकडे बॅटिंग करणं गरजेचं आहे. सो वेल प्लेड निखिल. आणि निखिलला आपण पाहिलं तरी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. त्यानंतर गॉगल आहे. सागर, बऱ्याच जणांना माहिती नसेल परंतु आपल्या माहितीसाठी सुप्रीमो चषकाची सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार दादाने जिंकलेली आहे. असे एक ना अनेक विक्रम ज्यांच्या नावावर आहेत ते ऋषिकेश वैद्य आणि योगेश वैद्य दोघांचंही स्वागत. आणि दादा गॉगल देतात. दादाला गॉगल घालून बॅटिंग करताना पण आम्ही पाहिलंय. असे लांब लांब 6 गॉगल घालून पण दादाने बॅटिंग केली आहे. त्यानंतर हे मोबाईल आहे, प्लेअर ऑफ द मॅच साठी मोबाईल पण आपण देतोय. 9 पारितोषिक आहेत. त्यानंतर इनर आहे. पिंक टी शर्ट वर पिंक नॅपकिन पण आहे. त्यानंतर भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आपण आकर्षक अशी टी शर्ट देतोय. आमचे विनय पवार डोंबिवलीचे अगदी भवानी स्पोर्ट्स. त्यानंतर माडिक कलेक्शनच्या माध्यमातून आपण
संतोष महाडिक एक चांगली ट्रॅक त्यांनी प्रोव्हाइड केली आहे आणि मंदार बॉन्ड मंदार स्पोर्ट्सच्या माध्यमातून या आकर्षक अशी कॅप आहे आणि ते सर्व ठेवण्यासाठी ही बॅग आहे. त्यामुळे दादा बोलतात आमच्या काळात एवढं पारितोषिक नव्हतं, बट आता 9 पारितोषिक आपण देतोय. आणि निखिलने चांगला परफॉर्मन्स केला. निखिल 2 शब्द ऐकेल. प्रॉपर ठाण्याचं 1-4चं क्रिकेट आहे आणि इकडे प्लेअर ऑफ द मॅच मिळते आणि टीम जिंकते. त्यात तुझा परफॉर्मन्स चांगला आहे. पहिले तर ही टुर्नामेंट एक खूप महत्त्वाची टुर्नामेंट आहे. दरवर्षी आम्ही खेळतो आणि खूप सुंदर नियोजन असतं. बाबू सर आणि पूर्ण खोत्याची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ एक नंबर आयोजन करतात. त्यांचं मनापासून आभार. आणि तुझ्या बॅटिंगमधून शेवटच्या ओव्हरमध्ये जे रन्स आले त्यामुळे थोडं टीमला पाठिंबा मिळाला. रन करायचेच होते. शेवटले हो पहिले हो रन इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर हार्दिकसाठी एक स्पेशल पारितोषिक आहे. हार्दिकने जी कॅच पकडली दुर्गादेवी मित्रमंडळ यांच्याकडून हार्दिकला आपण हे कॅश प्राइज देतो. आपण काय कॅच पकडली ती बाउंड्री जाण्याची पण शक्यता होती, बट गुड कॅच हार्दिक. आणि लुसिंग टीम मध्ये पण आपण पराभूत संघामध्ये आनंद लोके आपण पराभूत संघामध्ये आनंदने पण एक चांगला परफॉर्मन्स केला. त्याला पण आपण श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप आणि हे इनर देतोय. वेल प्लेड आनंद हडलक, बट एक चांगली खेळी त्यांनी पण केली. आणि नंतर दादानं बी 2 शब्द बोलण्यासाठी